नमस्कार. मी 15 दिवस बसने वाहनाने परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा. 5 जानेवारी 2026 23 जानेवारी 2026 त्याचं वर्णन सांगत आहे. तर 6 तारखेला आम्ही 6 जानेवारी 2026ला आम्ही झारीमध्ये पाणी भरून निघालो. आमच्याबरोबर पुष्पक गुरुजी म्हणून होते, जे आम्हाला नर्मदा पुराण ऐकवत होते आणि त्यांनी आमच्याकडून संकल्प करून घेतला. आणि संकल्प करून घेतल्या आधीचा थोडासा अनुभव होताच माझ्याकडे. आणि मग ह्यांनी पुन्हा संकल्प वगैरे करून घेताना मी त्यांना विचारलं की असं गेल्या वेळेला माझी, तर ते म्हणाले नाही, ह्या वेळेला पुन्हा भरा आणि आत्ताची जेव्हा ही झारी आणि ती झारी एकत्र तुम्ही ममलेश्वरला आणि ओंकारेश्वरला घालायची. आता मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आम्हाला ओंकारेश्वरला आम्ही जात नाही, कारण आता आम्ही नर्मदा परिक्रमा करताना नर्मदा ओलांडायची नाही. तर एकदा नर्मदा भरून घेतल्यावर आम्ही मग निघालो आणि बसने. आणि आम्हाला खूप छान समजवलं त्यांनी. पुन्हा हेच मी जे तुम्हाला सांगितलं का ओंकारेश्वरवरून घ्यायची, तर हा सगळ्यात फायदा होतो की एकदा ओंकारेश्वरवरून पूर्ण प्रदक्षिणा घालून आल्यावर ममलेश्वर आणि ओंकारेश्वर दोन म्हणजे मग ओलांडता येते आपली परिक्रमा पूर्ण झाल्यामुळे. आणि मग आपल्याला ओंकारेश्वरलाही जाता येतं आणि 2 ईश्वर मिळून तो एक धरला जातो. आणि नर्मदा मैयाचं आणि शंकराचं पिता आणि पुत्रीचं नातं आहे. नर्मदा मैया ही म्हणजे भगवान शंकराच्या घामातून बनलेली नदी आहे, असं आपल्याकडे त्याचं वर्णन पुराणात केलेलं आहे. मग तिथून आम्ही तेलीभट्ट्यांना गेलो आणि मला खूप आठवण आली आमच्या ह्याच्यातून जाताना. आम्ही जवळजवळ 6व्या दिवशी तेलीभट्ट्यांना गेलो होते चालत जाताना. आणि त्यावेळेला सियाराम बाबा सदैव होते आणि आम्हाला त्यांच्या सानिध्यात, आणि त्या दिवशी नेमका तिथे शनिवार असल्याने आम्हाला ते त्यांच्या कुटीतून बाहेर येऊन तिथे त्यांनी रामचरित्रमानसचं एक छोटंसं मंदिर उभारलं आहे आणि त्याला दर शनिवारी ते पूजा करायची. अशी कथा आहे की त्या रामचरित्रमानसला अच्युतनेच टच केलं त्यावेळेच्या म्हणजे मी बघतानाच ते 100च्या वर झालेले होते. म्हणजे त्यांच्या तरुणपणात कोणी त्या गावामध्ये खूप अछूत असा प्रकार होता. त्यावेळेला कोणीतरी अछूताने त्या रामचरितमानसला स्पर्श केला म्हणून खूप वादळ व्हायला लागलं. तेव्हा तो वादळ थांबवण्यासाठी त्यांनी त्या रामचरित्रमानसाचं देवस्थानसारखं बांधलं. आणि त्यांनी म्हणाले असं काही नाही, अच्युत असं काही नाही. आणि ते शिकवण्यासाठी त्यांनी हा केलेला प्रकार आहे. आणि मला खूप आठवण आली की आम्ही सगळेजणांनी सदेह त्यावेळेला आमचा जो एक छोटासा परिवार झाला होता 11 जणांचा. आम्ही सगळ्यांनी त्या तेलीभट्ट्यांना सियाराम बाबांचं सदेह दर्शन घेतलं. तिथे आम्ही आश्रमात जेवलो होतो. तर या वेळेला आम्ही काय तिथनं जेवलो नाही. आणि मग आम्ही तिथे आम्हाला खूप मुलं मिळाली. आणि मग तिथे बाकीच्या लोकांनी मी बघितलं की सगळ्या मुलींना दिलं जातं. आणि हे गेल्या वेळेला पण माझ्या लक्षात आलं होतं. आणि खरं तर कन्याला दान द्यायचं असतं, त्यामुळे कन्या पुढे येतात आणि मुलं बिचारी मागे उभी राहतात. आणि ह्या वेळेला माझ्या मिस्टरांनी लगेच मला यजमानांनी आठवण करून दिली, अगं आपण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती दरवेळेला मी कुठे तीर्थाला निघाले की मला वाटेवर खायला म्हणून खाऊ देते. तिने मला मोठं असं पाकिट अर्धा किलोचं ताजी बुंदी, खारी बुंदी दिली होती. आणि मग मी ती बुंदी वाटायला घेतली मुलांना. आणि
आता हा प्रकार असा होता की मुलांना पण चालतो आणि मुलींना पण चालतो. आता काय काय होतं आहे, अदरवाईज टिकल्या दिल्या, कानातले दिले तर फक्त मुलींनाच दिलं जातं. कन्या हे मुलांना पण मुलं इतकी खुश झाले आणि सगळ्यांना आनंद झाला. आणि मला माझ्या परिक्रमावासी आणि पण म्हटलं, अरे आम्हाला पण ही कल्पना आवडली आणि आम्ही नुकतंच निघालो होतो. म्हणजे 2-3 दिवसासाठीच्या तरी आपण असलं काय वेफर वगैरे असं काही घेऊ शकतो की जे मुलांनाही आवडतं आणि याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद न करता आपण वाटू शकतो. आणि माझ्या मैत्रिणीला तर इतकं ते आवडलं की मी तुला वानोळा म्हणून दिलेला खाऊ तू इतक्या लोकांच्या या तोंडाला लागला, मी तुला अजून एक पाकिट द्यायला पाहिजे होतं. अशा माझ्या मैत्रिणीनं मला खूप इतकं जीव लावतात ना की सांगू नाही शकत. मग नंतर आम्ही तिथून आणि तुम्हाला अजून एक सियाराम बाप्पाची गंमत सांगते. तिथे तुम्ही कितीही दान द्या, ते फक्त 10 रुपये घ्यायचे आणि उरलेले सगळे पैसे बरोबर द्यायचे. आणि हे पटापट व्हायचं असं. आम्ही त्यांना बघायला गेलो त्याला अगदी आम्ही हे डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यावेळेला मला वाटतं 1000च्या नोटा चालवत होत्या वाटतं, मला नक्की असं काही आठवत नाही. आणि पैसे आपण कितीही दिले ना ते बरोबर, म्हणजे आपण 500ची धरूया, आपण 500 ते दिले तर 490 रुपये परत देणार आणि असं. आणि पुन्हा मग ते तूप वगैरे द्यायचे, त्यांचं तूप वेगळ्याच क्वालिटीचं असायचं. आता आम्ही एवढे बस गेल्यावर आम्हाला काही त्यांनी तिथे आणि आता सदेह सियाराम बाबा पण नाही आहेत, पण त्यावेळेला आम्हाला अगरबत्ती, वेगळं तूप, नर्मदेच्या ह्याच्यासाठी लागणार, आरतीसाठी लागणार बऱ्याच गोष्टी ते आम्हाला प्रत्येक परिक्रमावासीला ते द्यायचे. मला एक अजून दुसरा फरक मला जाणवला की जे वाहनाने करतात ना त्याला कोणी किंमत नाही देत, पण जे चालून करतात ना त्याला सगळे, म्हणजे गावातली लोकं सुद्धा तुम्हाला मान देतात आणि आश्रमवासीसुद्धा तुम्हाला मान देतात. पण जेव्हा तुम्ही वाहनाने जाता ना, तुमच्या पैशाच्या माझावर तुम्ही आलात असं त्यांना वाटतं का काय माहीत नाही. अक्षरशः रिक्षावालेसुद्धा लुबाडतात तुम्हाला. आणि तेच तुम्ही जेव्हा चालत जाताना तुम्हाला सेवा द्यायला रिक्षावाले धावत येते, पाय मुरगळला वगैरे तर तुमच्याकडून पैसा न घेता किंवा तुमचं सामान तरी तुम्ही नाही चालत, नाही मला वाहनाने नाही जायचं म्हटलं तर तुमचं सामान तरी फुकट घेऊन जातात. आणि तेच तुम्ही वाहनाने जाता तेव्हा 1.25 पैसे सांगून तुम्हाला नदीच्या किनाऱ्यावर नेतात. हा फरक मला इतका पहिल्या दिवशीच जाणवला की आपण जेव्हा परिक्रमा पायाने करतो तर जसं आपल्याला निसर्गामधला देव दिसतो तसं आपल्यातलं पण दैवत्व समोरच्या माणसाला दिसतं. आणि इथे आपण पैशाचा ह्याने गेलो म्हणा, वेळ नाही म्हणून गेलो म्हणा, शरीर साथ देत नाही म्हणून गेलो म्हणा, जरा दैवत्वाचा भाव कमी होतो आपल्यातलाही आणि पैशाची मगरुरी थोडीशी येते आणि तिथेसुद्धा व्यवहार सुरू होतो. हा मला अगदी जाणवलेला प्रकार सांगते मी तुम्हाला. मग तिथून मग आम्ही बडवानी ला गेलो आणि मग राजघाटवर आम्ही सकाळी आंघोळ केली. पुन्हा इतिहास तेच आहे. बडवानीला गेल्यावर बडवानीपासून राजघाटपर्यंत रिक्षाने जाताना हे सगळीकडेच त्याचं आहे. आणि मग नंतर आम्ही प्रकाशाला गेलो की इथे ॲक्च्युली काशी तिथे होणार होती, ते देऊळ तिथे अर्धवट राहिलेलं आहे. आणि मग तिथे आम्ही केदारेश्वर, विश्वेश्वर, पुष्पग्रंथेश्वर, संगमेश्वर अशी खूपशी मंदिरं पाहिली. आणि मग आम्ही ॲक्च्युली काशीचा मान प्रकाशाला मिळणार होता, पण देवाचं मंदिर सगळी अपुरी राहिली. जे काही आहे देवाचंही स्थान. आणि इथे मला नेहमी मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं, मला माझ्या सासूबाईंची आठवण येते. असं काही देवाच्या बाबतीत झालं की त्यांनी दादरच्या सिद्धिविनायकाला ते नेहमी त्यांनी पाहिलेल्या अक्षरशः पडीक कशी जागा होती. लोक रात्री ते नेहमी म्हणायचे आम्हाला सासूबाई की ती अशी पडीक जागा होती, बेवडे वगैरे तिथे पडलेले असायचे. येता जाताना वाटाडे शेजारी मुतारीची सोय नसल्याने तिथे शी वगैरे करायचे.
आणि आज त्याच देवळाला इतकं सुंदर म्हणजे महत्त्व आलं आहे. तर मला त्या नेहमी म्हणायच्या माझ्या सासूबाई की अगं देवाचं पण नशीब कधी उघडेल हे माहीत नाही आणि कधी एखादं देऊळ विस्मृतीमध्ये जाईल सांगत नाही. मग तुझ्या माझ्यासारख्या माणसांचं काय, हे नेहमी त्यांच्या तोंडचं वाक्य होतं. तसंच आता ह्या देवाच्या बाबतीत काशीला ते महत्त्व यायचं होतं म्हणून इथला हा प्रकाशा देवस्थान अर्धवट राहिलं. मग आम्ही शूलपाणेश्वरला गेलो. शूलपाणेश्वर हे मी मागे म्हणाल्याप्रमाणे शूलपाणीचा हा जो जंगलचा भाग आहे त्याला सगळं नर्मदे मातेचं हृदय म्हणतात आणि मी इथल्याच अर्ध्या हृदयातून परत आली होती आणि इथे जाईपर्यंत मला 18 दिवस लागले होते आणि हे मी 3 दिवसामध्ये बसने पार केलं. तिथून मग आम्हाला त्यांनी पोयशा म्हणून गावी नेलं आणि इथे स्वामीनारायणचं मंदिर आहे. इतकं अप्रतिम सुरेख मंदिर बांधलेलं आहे, खूप सुरेख मंदिर आहे. खरंच सांगते, कोणाला जर नुसतं निसर्गरम्य ठिकाणी आणि दोन्ही देवाचा जागा असलेलं, सगळ्या सुविधा असलेलं असं जागा पाहिजे तर स्वामीनारायण पोईच्या ह्या गावातलं मंदिर जरूर जा. मला तिथे धर्म यात्रियांसाठी ती पण सोय असली असं मी पाहिलेलं आहे. तर त्यांचा नंबर मात्र मी घ्यायला राहून गेलं माझ्याकडून. आणि तुम्ही आधीपासून पोईच्या लक्षात ठेवा आणि तुम्ही खरंच अतिशय सुंदर मंदिर आहे. आरामात 4-5 दिवस त्या वातावरणात राहण्यासाठी अतिशय चांगलं हे आहे, जागा आहे. आणि खूप चांगलं म्हणजे जेवणाची वगैरे सोय आहे. आम्ही काही तिथे जेवलो नाही, आम्ही आमचंच जेवण होतं आमच्या ट्रॅव्हल्सतर्फे तेच जेवण जेवलं. पण तिथे कॅन्टीन आहे आणि स्वच्छतागृह आहे. स्वामीनारायण मंदिर तुम्हाला सांगायलाच नको. सगळ्या स्वामीनारायण मंदिरामध्ये जशी स्वच्छता आणि सुव्यवस्था असते, शांतता असते, तसंच पण इथे पाण्याचे फवारे वगैरे इतकं सुंदर केलेलं आहे. खूपच चांगलं आहे आणि लहान मुलांनाही घेऊन जाण्यासारख्या गोष्टी आहेत. पुन्हा तुम्हाला लागली तर म्हणजे मुलांना बसवायला त्याच्या सगळ्या सोयी वगैरे खूप छान आहे. तर ज्यांना कोणाला 4 दिवस शांत ठिकाणी आणि निसर्गरम्य पण धार्मिक ठिकाणी जायचे, जरूर पोईच्याला जा, अतिशय चांगलं आहे. आता मी इथेच थांबते आणि पुढचा माझा प्रवास पुढच्या भागामध्ये सांगते. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.